खरं अर्थाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय, त्याचबरोबर या शाखेचा रौप्य महोत्सव वर्षात पदार्पण करतोय। सहकारी संस्था ह्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, कर्मचारी व सभासद या सर्वांच्या सहकार्यातून तो जो कणा निर्माण झालेला असतो तो कणा टिकवणं खरं म्हणजे सर्वांच्या मताने चालायचं म्हटलं तर सर्वसामान्यांना त्यांच्या सहकार्यातून न्याय मिळाला जातो आणि तोच हेतू महाराजांनी डोळ्यापुढे ठेवून आज या बँकेची स्थापना केली। खऱ्या अर्थाने आपण 25 वर्षे इथं काढली, 50 वर्षे ज्या ज्या आपल्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये शाखा निर्माण झाल्या त्याचं हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जे काम चाललंय खऱ्या अर्थानं महाराजांच्या प्रेरणेने आशीर्वादानं तुम्हाला सगळ्यांना खरं तर त्याच्यामध्ये सहभाग होण्याचा हा मान मिळतोय आणि आपण तो मिळवला। आपण या वर्धापन दिनानिमित्त आज सर्व व्यापारी बंधू, सभासद, या संस्थेचे संचालक, आपलं बँकेचे संचालक, व्यवस्थापक, सर्व कर्मचारी वर्ग आज आपण सर्वजण उपस्थित असतात। या ठिकाणी मला बोलून आज तो मान दिला पूजा करण्याचा, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने त्यावेळी 11 वर्ष वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते, आणीबाणी लागू झाली होती आणि त्यावेळी 11 वर्ष मंत्री असताना त्यांच्या हस्ते आपल्या संस्थेचं उद्घाटन झालं होतं आणि परंतु त्यावेळी माझं वय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे 22 वर्षाचं होतं आणि मग मला तिथे संस्थापक संचालक होण्याचा तो मान मिळाला। खऱ्या अर्थाने म्हणजे महाराजांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने वसंतराव नाईकांनी विचारलं त्याला की बाबा हे एवढ्या 22 वर्षाच्या मुलाला तुम्ही संचालक म्हणून कसं त्याच्यामध्ये हे सामील केले? ते म्हणले की हा माझा एक विश्वासू शिष्य आहे आणि आर्थिक जे व्यवहार आहेत जे आपण आता हे बँकेचे सगळे सर्व सभासदांचे जे पैसे गोळा करतो, आज सकाळी जाऊन ते बँकेत भरण्याचं काम करतो आणि माझा त्यांच्या 100% माझा शिष्य असल्यामुळे 100% माझ्या तिकडं वास्तव्याला आहे, त्यामुळे तसं काय त्याच्याबद्दल दुमत करण्याचं काही कारण नाही। पण खरं तर एक सामान्य कार्यकर्त्याला संस्थापक संचालक होण्याचं भाग्य मिळालं हे मी माझं भाग्य समजतो।